तेव्हा भविष्यामध्ये हा कायदा आहे तर लागू झाला नाही पाहिजे, कारण की हा जर काय लागू जर झाला, आता 20 तारखेला जे कामगार संघटनाची नागपूरला बैठक झाली, त्याच्यामध्ये जे कामगारांच्या विरोधामध्ये जे 4 काळे कायदे यांनी जे आणलेले आहे, ते शेतकऱ्यांसाठी जे 3 काळे कायदे त्यावेळी आणले होते आणि संपूर्ण शेतकरी आपल्या हरियाणा पंजाबचा तिथे इतर जे संपूर्ण जे पक्षाचे नेते आहे, बाकी इतर संघटना, त्या सगळ्यांनी याच्या अगोदर जे भगतसिंगाचं जे शहादत दिन होतं त्या दिवशी आपलं पहिलं आंदोलन झालं, ते आपलं दुसरं आंदोलन आहे. तेव्हा आंदोलन आपण या आंदोलनाच्या माध्यमातून हे सरकार हे जे विधेयक आणून या महाराष्ट्र सरकारने जे आणलं आणि वरचं आपलं जे रंगाबिल्लाचं सरकार आहे केंद्र शासनाचं, त्यांना जवळपास इथे संपूर्ण देशामध्ये विरोध खतमच करायचा आहे. त्यांना विरोध खतम करायचा आहे, त्यांना विरोधी पक्ष सुद्धा खतम करायचा आहे. फक्त वन नेशन वन पार्टी असा यांचा बहुतेक अजेंडा असं वाटते. तर या अगोदर सुद्धा इंग्रजांचं गव्हर्नमेंट होतं आणि जे सायमन कमिशन जे आपल्या देशामध्ये आलं होतं, त्यावेळी लाला लजपतरावला त्या सँडर्स नावाच्या अधिकाऱ्याने लाठीचार्ज केला. तर ट्रेड डिस्प्यूट बिल आणि लाला लजपतरावचा जो ते त्यांना मारण्यात आलं, मारहाण करण्यात आलं, त्याचा भगतसिंगांनी त्या पब्लिक सेफ्टी बिल आहे. हे जे टरबुजा जो आहे आपला आणि आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री यांनी जे संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्याचा यांचा जो धाडस आहे, ते धाडस आपल्याला हाणून पाडायचं आहे. तेव्हा संपूर्ण जनतेला समाई एखाद्या अधिकाऱ्याला सुद्धा आपलं जर समजा म्हणलं तर मांडायचं, ते सुद्धा आपण ठासून मांडू शकत नाही. ते आपल्याला केव्हा अटक करू शकतात किंवा आपल्याला कायदेशीर आपण साहेब आणि भरपूर मोठ्या प्रमाणात दंड आहे. तेव्हा या जो सरकारचा आहे, या राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा आपण विरोध केलेच चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी. आवाज दो, आवाज दो. भारतीय राज्यघटनेची अवहेलना करणारा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, भारतीय राज्यघटनेची अवहेलना करणारा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा. आता ते भाऊने त्यांच्या प्रस्तावामधून सांगितलंय. जिल्हा परिषदेवरती यासाठी मोर्चा आहे की मागील 3 महिन्यापासून या आशा आणि गटप्रवर्तकाला वेतन दिलं गेलं नाही. कोरोना काळामध्ये यांना राबवून घेतलेलं आहे आणि आताही सरकार राबवून घेतं आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं सरकारने 3 महिन्याचा जो थकीत वेतन आहे तो दिला पाहिजे. हे थकीत वेतन न मिळाल्यामुळे या आशा गटप्रवर्तकावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. आज सीओंना भेटून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि या ठिकाणी प्रामुख्यानं राज्यमंत्री यांच्या नावाने निवेदन आम्ही देणार आहोत. जर आम्हाला सरकारने थकीत वेतन या 2-4 दिवसात दिलं नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा यासोबत आम्ही घेतलेला आहे. यासोबतच सरकारने जे काही या ठिकाणी जे काही जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे, आम्हाला त्या विधेयकाला विरोध नाही, पण सरकारला आमची विनंती आहे त्या विधेयकामध्ये असलेले 19 कलम ते आम्हाला समजून सांगावं. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आळा घालणारा हा विधेयक आहे. त्यामध्ये असं सांगितलं जातं की नक्सल मुवमेंट ही नाहीशी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा आदेश काढलेला आहे, परंतु त्यामध्ये एकही शब्द या शासन निर्णयामध्ये नाही किंवा या परिषदामध्ये नाही, या विधेयकामध्ये नाही. आणि म्हणून आम्ही सरकारला विचारतो आहोत, मायबाप सरकार, तुम्ही आम्हाला विधेयक समजून सांगा. गावागावात आम्ही या जनतेचा तुम्ही नाव दिलेलं आहे जनसुरक्षा, म्हणजे सुरक्षा कशी आहे जनतेची या विधेयकापासून हे समजावून सांगा. यासाठी आम्ही आजचा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. आता जिल्हा परिषदला निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा जनसुरक्षा विधेयकांचा निवेदन देण्यासाठी हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे.